म्हणजे माफी करणार नाहीत असंच म्हणले का दोघं पण, म्हणजे अजितदादा पण आणि फडणवीस साहेब पण? हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे. ज्या आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये, तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता, विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता, आपलं हित नेमकं कशात आहे हे बघणं लोकांचं गरजेचं. लोकांनी ना कधीही मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे. उगाच री ओढली नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालल, नाही दिलं तरी वाटोळं झालं तरी चालन. असं या भूमिकेत न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे, ज्याच्यातून आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला समाज, आपलं राज्य मोठं होणार आहे, शेतकरी मोठा होणार आहे. या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे. आपण ज्या ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना, त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो. दारिद्र्य आपल्यावरती येतं, त्यांच्यावरती कधीच येत नाही. सरकारवरती, नेत्यांवरती, विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही. दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो. कारण आपण ज्या त्या वेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि माझं तर म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी यांना गावोगावी यायचंच बंद करायला पाहिजे. जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तेही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची. काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी आता कांद्यापासून ते सोयाबीन ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून ते जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो ना. नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं, नुसते पंचनामे केले जातात. म्हणजे ही घोर फसवणूक शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो. इथून पुढच्या काळात ना शेतकऱ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे. माणसाच्या एकजुटीत किती ताकद आहे ना, हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि एकजुटीने दाखवून दिलेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी एकदा मुठ आवळली ना, विरोधी आमचा नाही आणि सत्ताधारी आमचा नाही, आम्ही शेतकरीच आम्ही आमचे आहेत. आमच्याच हक्कासाठी आम्हीच गरजवंत शेतकरी लढू. अशी जर तुम्ही एक वज्रमुठ केली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही शेतकऱ्याला. आणि जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार. मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे. मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे. आम्ही तारीख डिक्लेअर करणार नाही या विषयातली. शेवटी काय असतं, काम करत असताना सरकारकडून वाट बघणं गरजेचं होतं. त्यांना दिलेली मुदत संपलेली, कारण त्यांनी 8 पैकी 4 मागण्याला तात्काळ मंजुरी देतो म्हणून त्या दिवशी सांगितलं होतं, परंतु मंजुरी मिळालेली नाही. त्याच्यात सुद्धा 2च देऊ म्हणून सांगितलं. 4 मधल्या पण त्यात 3ही गॅजेटियर आहेत. हैदराबादच्या गॅजेटियरसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर आहे, तेही ताबडतोब लागू करू असं सांगितलंय. आणि शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली, फक्त मुदतवाढ दिली. शिंदे समिती काम करत नाही. पुढे नोंदी शोधण्याचं काम नाही, पुढे व्हॅलिडिटी मिळत नाही. ज्यांचे प्रमाणपत्र येतं, ज्यांच्या नोंदी निघाल्या त्यांचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत. असे आणखीन किचकट प्रश्न त्यांनी जशाला तसे ठेवले. देतील. आणि आमची विनंती आहे की द्या लवकर. नसता आमचा सुद्धा अचानक निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्ही सुद्धा अचानक निर्णय घेऊ शकतो, कारण अचानक धोका देणाराला इथून पुढं अचानकच आम्हालाही निर्णय त्याच्यासाठी घ्यावा लागणार आहे. पण वाटतंय कालच्या निर्णयापासून एसीबीसीचा असणारा निर्णय विद्यार्थ्यांसाठी एमपीसीचा त्यांनी चांगला केला. आणि त्या पोरांचा शासन निर्णय केला की एसीबीसीतून तुमची लिंक ओपन केली जाईल. आपण त्याला 31 तारीख सांगितली होती, मार्च, उद्याची. त्याच्या आत एसीबीसीची लिंक ओपन करा एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी. बहुतेक त्यांनी ते कालच केली. त्यामुळं त्यांचा आम्ही आभार मानला, कौतुक पण केलं. विशेष करून असे शेलार साहेब असतील किंवा केंद्रीय मंत्री मोहोळ साहेब असतील, यांनी खूप ताकद लावली त्याला. आणि पाठपुरावा या दोघांनी केला, राणा साहेबांनी आणि पवार साहेबांनी, अभिमन्यू पवार साहेबांनी. या चौघांचंही मनापासून आभार आहे आणि तुमचे कौतुक सुद्धा. मात्र असंच लक्ष घालून आरक्षणाचा पण तातडीनं जर मार्ग काढला तर समाज तुमचा आभार मानायला मुंबईत येऊ शकतो. आणि ती वाट तुम्ही बघितली पाहिजे चांगल्या निर्णयाची. कारण जर मराठी तुमच्या स्वागताला कौतुक करायला मुंबईत येणार असले तर तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे.